नमस्कार. सेट पेपर 1ची तयारी म्हणजे फक्त सिलेबस पाठ करणं बस इतकंच पुरेसं आहे का? तर अजिबात नाही. आज आपण नुसतं काय वाचायचं यावर बोलणार नाही आहोत, तर त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे कसं विचार करायचा हे समजून घेणार आहोत. कारण खरं सांगायचं तर यशाचं सगळं रहस्य याच गोष्टीत दडलंय. चला तर मग थेट त्या प्रश्नावरच येऊया जो जवळजवळ प्रत्येकाच्या मनात असतो की ही सेट परीक्षा म्हणजे फक्त पाठांतर आहे का, फक्त घोकंपट्टी करून पास होता येतं का? आणि याचं उत्तर अगदी सोपं आणि स्पष्ट आहे. सेट ही पाठांतराची परीक्षा नाहीये, तर ती तुमच्या विचार करण्याच्या पद्धतीची परीक्षा आहे. बघा, ही एकच ओळ आहे ना, ती ह्या परीक्षेकडे बघण्याचा अख्खा दृष्टिकोनच बदलून टाकते. आणि आज आपण नेमका ह्याच दृष्टिकोनाबद्दल बोलणार आहोत. चला मग या परीक्षेच्या मूळ संकल्पनेला म्हणजे तिच्या कोर आयडियाला जरा जवळून बघूया. कारण खरं तर यशस्वी व्हायचं असेल तर पहिली पायरी हीच आहे, परीक्षेचा माइंडसेट समजून घेणं. सुरुवात करूया पहिल्या आणि खूप महत्त्वाच्या युनिटपासून, म्हणजेच टीचिंग ॲप्टिट्यूड. आता बघा, हा भाग तुमचं पुस्तकी ज्ञान नाही तपासत, तर तो हे तपासतो की एक शिक्षक म्हणून तुम्ही विचार कसा करता. म्हणजे त्यांना हे बघायचंय की तुम्ही एक मार्गदर्शक, एक फॅसिलिटेटर म्हणून विचार करता की नाही. आणि इथे खूप सोपी पण जबरदस्त ट्रिक आहे. जर तुम्हाला पर्यायांमध्ये लर्नर सेंटर्ड, डेमोक्रॅटिक किंवा रिफ्लेक्टिव्ह म्हणजे कसं विद्यार्थ्याला केंद्रस्थानी ठेवणारे, लोकशाहीवादी असे पॉझिटिव्ह शब्द दिसले ना, तर समजून जा की उत्तर बहुधा तेच असणार आहे. आणि याच्या अगदी उलट जर ऑथॉरिटेरियन म्हणजे हुकुमशाही, रिजिड म्हणजे ताठर असे निगेटिव्ह शब्द दिसले, तर तो पर्याय शक्यतो चुकीचा असतो. सोपा आहे नाही का? आता ही एक गोष्ट तर अगदी लक्षातच ठेवा. जर प्रश्नांमध्ये किंवा पर्यायांमध्ये नेहमीच फक्त पूर्णपणे असे टोकाचे शब्द दिसले तर लगेच सावध व्हायचं, कारण सहसा असे पर्याय चुकीचे असतात. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, सेट परीक्षेला जगातली सर्वोत्तम पद्धत नकोय, तिला त्या दिलेल्या परिस्थितीसाठी सर्वात योग्य पद्धत हवीये. आणि यात खूप मोठा फरक आहे. बरं, आता वळूया रिसर्च ॲप्टिट्यूडकडे. अनेकांना वाटतं की हा काहीतरी फक्त PhD करणाऱ्यांसाठीचा विषय आहे, पण तसं नाहीये. हा घटक तुमची वैज्ञानिक आणि वस्तुनिष्ठपणे विचार करण्याची क्षमता तपासतो. संशोधनाची प्रक्रिया खूप क्लिष्ट वाटू शकते, बरोबर? पण तिला या 7 सोप्या टप्प्यांमध्ये विभागलं की ती एकदम सोपी वाटते. आधी समस्या, मग आढावा, मग उद्दिष्ट, मग गृहीतक, मग रचना, डेटा आणि मग शेवटी विश्लेषण. हा जो क्रम आहे ना, तो खूप महत्त्वाचा आहे. यावर थेट प्रश्न येतात. नल हायपोथेसिस हा शब्द ऐकूनच अनेक जण गोंधळतात, पण त्याचा अर्थ एकदम सोपा आहे. काहीही फरक नाही. बस 2 गोष्टींमध्ये काहीच फरक नाही असं मानणं म्हणजे नल हायपोथेसिस. एवढं साधं लक्षात ठेवलं तरी अनेक प्रश्न सुटतात. चला आता परीक्षेच्या अशा भागाकडे जाऊया जिथे तुमची माहिती नाही, तर तुमचं लॉजिक आणि आकलन कौशल्य तपासलं जातं. कॉम्प्रिहेन्शन म्हणजे उतार्यावरचे प्रश्न. याचा एकच गोल्डन रूल आहे, उत्तर फक्त आणि फक्त त्या उतार्यातच आहे. स्वतःचं ज्ञान, स्वतःची मतं इथे अजिबात म्हणजे अजिबातच वापरायची नाहीत. अनेकदा तर पहिल्या आणि शेवटच्या वाक्यातच उत्तराचा क्लू लपलेला असतो. ओके, आता येतो तो विषय ज्याचं नाव ऐकूनच अनेकांना धडकी भरते, गणितीय तर्क आणि योग्यता. पण थांबा, घाबरण्याआधी खूप महत्त्वाची गोष्ट समजून घ्या. कारण सेकमध्ये खरं तर गणित खूप कमी आणि लॉजिक खूप जास्त असतं. हो, खरंय, इथे तुम्हाला मोठे मोठे हिशोब करायला नाही सांगत. सिरीज असो किंवा रेशोचे प्रश्न असोत, ते तुमचा पॅटर्न ओळखण्याचा स्किल तपासतात, तुमचं कॅल्क्युलेशन नाही. त्यामुळेच हा घटक तुमचा स्पीडपेक्षा जास्त तुमचा स्मार्टनेस तपासतो. आता लॉजिकल रिझनिंगमध्ये तर शब्दांचा खेळ असतो. काही आणि सर्व हे एकसारखे नाहीत, किंवा असू शकते आणि असलंच पाहिजे, यात जमीन आसमानाचा फरक आहे. हे फरक ओळखता आले की उत्तरं आपोआप सापडतात. एक टिप देतो, मस्ट बी पेक्षा मे बी वाला पर्याय जास्त वेळा बरोबर असण्याची शक्यता असते. पुढचा युनिट आहे डेटा इंटरप्रिटेशन. इथे तुम्हाला असे बार चार्ट, टेबल किंवा पाय चार्ट दिले जातात आणि त्यावर आधारित प्रश्न विचारले जातात. आता हे आकडे बघून घाबरायचं नाही. स्मार्ट पद्धत काय, फक्त 3 गोष्टी शोधायच्या. सगळ्यात जास्त व्हॅल्यू कोणती, सगळ्यात कमी कोणती आणि एकूण ट्रेंड वर जातोय की खाली. विश्वास ठेवा, 90% उत्तरं ह्याच 3 गोष्टींमध्ये दडलेली असतात. चला आता आपण त्या युनिट्सकडे वळूया जे थेट तुमच्या ज्ञानावर आधारित आहेत. पण थांबा, इथेही स्मार्ट विचार कसा करायचा ते बघूया. ICT हा तर हक्काचे गुण मिळवून देणारा भाग आहे. LMS म्हणजे लर्निंग मॅनेजमेंट सिस्टम, MOOCC म्हणजे मॅसिव्ह ओपन ऑनलाईन कोर्स
अशी महत्वाची संक्षिप्त रूपं लक्षात ठेवा. आणि एक गमतीशीर युक्ती सांगतो. पर्यायांमध्ये जर फ्लॉपी किंवा डायलअप सारखे जुने शब्द दिसले ना, तर ते उत्तर असण्याची शक्यता जवळपास 0 असते. पुढचं युनिट आहे लोक, विकास आणि पर्यावरण. इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, परीक्षेला संतुलित आणि वास्तववादी विचार अपेक्षित असतो. त्यामुळे फक्त विकासाचं किंवा फक्त पर्यावरणाचं टोकं गाठणारे पर्याय सहसा चुकीचे ठरतात. आणि आता आपण आलोय शेवटच्या युनिटकडे. 10वा युनिट, उच्च शिक्षण प्रणाली. इथे काही महत्त्वाच्या संस्था आणि त्यांची कामं लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. जसं की UGC काय करते? नियमन, NAAC मूल्यांकन किंवा ॲक्रेडिटेशन आणि AICTE टेक्निकल एज्युकेशन. बस एवढं जरी लक्षात ठेवलं ना, तरी जोड्या लावा किंवा थेट प्रश्नांमध्ये खूप मदत होते. तर मग या सगळ्या चर्चेतून आपण आता यशाच्या एका स्मार्ट मार्गावर येऊन पोचलो आहोत. आता या सगळ्याचं सार काय ते बघूया. चला, सगळ्यात महत्त्वाच्या 4 ट्रिक्स पटकन आठवून घेऊया. 1. नेहमी फक्त असे टोकाचे शब्द टाळा. 2. कम्युनिकेशनच्या प्रश्नांमध्ये फीडबॅक हा शब्द दिसला तर तो उत्तराचा संकेत असू शकतो. 3. मे बी हा मस्ट बी पेक्षा जास्त सुरक्षित पर्याय असतो. आणि 4. उतार्याच्या प्रश्नांमध्ये फक्त आणि फक्त दिलेल्या मजकुरावरच अवलंबून राहा. आणि शेवटी फक्त हाच एक विचार मनात पक्का ठेवा. SET पेपर 1 हा तुमच्या ज्ञानाच्या खोलीपेक्षा तुमच्या विचारांची दिशा तपासतो. म्हणून फक्त अभ्यास करू नका, स्मार्ट अभ्यास करा. यश नक्कीच मिळेल. परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा.